मंगेश भाऊ कदम यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शुभेच्छा देऊन केले भेटचिंतन. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपले सहर्ष स्वागत. शिवसेना अनुसूचित जाती जमाती ओबीसी विभागाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मंगेश भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी पुस्तकाम येथे अन्नदान शिबिर तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, कुंडलवाडी, देगलूर, भिलोरी आदी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आमचे बंधू मंगेश भाऊ कदम SC/STचे जिल्हा प्रमुख आहेत आणि सकाळीच आज आपले लाडके लोकनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सकाळी मंगेश भाऊचा वाढदिवस साजरा सकाळी 10 वाजताच एअरपोर्टवर केलेला आहे. त्याच्यामुळं सगळ्या नेत्यापर्यंत मंगेश भाऊचं नाव लौकिक आहे आणि आमदार साहेबांचे लाडके आमचे मंगेश भाऊ आहेत. त्याच्यामुळं आमदार साहेबांनीसुद्धा शुभेच्छा दिल्यात, पण प्रत्यक्षात आल्यावर मुंबईहून अधिवेशन चालू असल्यामुळं आमदार साहेब येऊ शकले नाहीत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी मंगेश भाऊचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथं आलेलो आहे. शुभेच्छा राहतीलच आणि मंगेश भाऊची जेवी पूर्ण मनोकामना पूर्ण करावं आमची ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि यापुढे आमदार म्हणून यांनी हो एवढी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र शिवसेनेचे ओबीसीचे जिल्हा प्रमुख माजी पंचायत समिती सदस्य श्री मंगेशजी कदम यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. ह्या तरोडा परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 2मध्ये सतत 30 वर्षापासून सर्वसामान्याचे कार्य करणारे, अर्ध्या रात्री सुखादुखात येणारे म्हणजे मंगेश कदम आहेत. माझे सहकारी, माझे पारिवारिक संबंध आहेत. त्यांची आई, आमची आई, आम्ही दोघांचे सुद्धा राजकारण सोबत सुरुवात झालं. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, ते पंचायत समिती सदस्य होते. त्यांची आई, माझी आईसोबत ग्रामपंचायत सदस्य होते आणि खूप प्रेमळ, सगळ्याला सोबत घेऊन चालणारा, अर्ध्या रात्री कोणाचंही काही काम करणारा असा माझा मित्र आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी त्याला मनापासून हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. चलो गुरु. जय महाराष्ट्र. मी प्राध्यापक बालाजी संभाजीराव पावडे, शिवसेना उपतालुका प्रमुख नांदेड. आमचे मोठे बंधू किंवा आमचे दादा आदरणीय मंगेश भाऊ कदम SC/ST OBC जिल्हा प्रमुख आणि या धडाडीचं उगवतं नेतृत्व म्हणून आज आपण ज्यांच्याकडे बघतो की ज्यांचं खरंच एक काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे, समाजसेवेचा वसा घेतलेला आहे, तरुण नेतृत्व आहे आणि आज या तरुण नेतृत्वाचा वाढदिवस या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि ज्या काही त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या भविष्यकाळामध्ये पूर्ण होत अशी आई तुळजाभवानीची प्रार्थना करतो आणि त्यांना इथून पुढची भविष्याची वाटचाल सुखकर होण्यासाठी चांगल्या प्रकारे मी आणि माझ्या परिवाराकडून, शिवसेना पक्षाकडून दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो आणि अशीच त्यांच्या हातून समाजसेवा घडो ही मनोकामना व्यक्त करतो आणि त्यांना या पुनश्च एकदा या जन्मदिनाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठिंबा आहेत की सर, त्यांना जिल्हा प्रमुख केले आणि विशेष म्हणजे तर बालाजी करण्याकरता उजवा हात आहे तो, त्याच्यामुळे तो विषयच नाही काय. ते त्यांचं म्हणजे कौतुक करा तेवढं कमीच आहे आणि त्याला जिल्ह्याची ही दिली, त्यांना जिल्हा प्रमुख केलेला आहे आणि त्याचं काम म्हणजे आता सांगूच नका तुम्ही काय आहे ते. आता थोड्या मतानं पडे साहेब, ते पडू द्या, त्याचं काय काळजी करू नका. उगं थोड्या मतानं पडले म्हणाय, मग ते पडलेच नाहीत, त्यांना काय मतं कमी पडले नाहीत. मग आता त्याला आता पुढच्या वर्षी बघूत काय करायचं, येऊ द्या कोण उभं टाकणार आहे ते, आम्ही बघून घेऊ काय ते. आणि आता हे ते तर आमच्या पक्षामध्ये म्हणजे एकदम भरपूर काम करतात. कुठे छोटं काम असो, मोठं काम असो, ते हजर राहतात. ते असं म्हणत नाहीत की हे छोटं काम आहे किंवा मोठं आहे. त्याची मौत असो, लग्न असो, कोणता वाढदिवस असो, त्यांचं कुठला नाली तुंबलेली असो, आमच्या प्रत्येक कार्यक्रम हजर असतात. आणि आता शिंदे साहेब त्याचा आशीर्वाद आहेच, त्याच्या जिल्हा प्रमुख आहेत, ते काही तालुका प्रमुख नाहीत, काही नाही. त्याच्यामुळे त्यांना अजून भरपूर आयुष्य लाभो. यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर त्यांच्यावर आपल्या नांदेड जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे. SC OBC ST या सर्व समाजाचे जे काही कुठले अडीअडचणीचे असतील, कोणाच्या शाळेचा असेल, कुणाच्या घरकुलचा असेल, दादा सतत सोडित असतात त्यांच्या माध्यमातून आणि सर्व समाजाच्या कार्यक्रमाला
व ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी फिरत आहेत. सगळ्या लोकांच्या अडीअडचणी शेतकऱ्याच्या व सर्व लोकांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत आणि त्या पद्धतीने सोडवित आहेत. तरी माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब त्यांच्या नेतृत्वाखाली साहेबाला संधी मिळाली आणि आमचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब त्यांचेसुद्धा हात बळकट करण्यासाठी साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत आणि सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करीत आहेत. त्यांना इथून पुढचं आयुष्य दीर्घ लाभो, सुख समृद्धी जावो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपतील. मनातून शुभेच्छा दिल्या. पण मी तर भाऊ आहे, त्यांचा फॅमिली मेंबर आहे, घरातला पाहुणा आहे, समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे मी तर गेलो. पण आपल्या महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेत्यांनी मंगेश भाऊ कदम यांना जर आपण जर यांचा जर इतिहास जर बघितला तर बौद्ध समाजामधल्या कार्यकर्त्यामधलं एक अव्वल नंबरचा एक नाव आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी लहानपणापासूनच बाबासाहेबांची चळवळ आणि कुठल्याही पक्षामध्ये जरी असेल पण तिथं त्या ठिकाणी आंबेडकर विचारच त्यांनी पेरण्याचा प्रयत्न केला. आणि असे खूप कार्यकर्ते समाजामध्ये कमी आहेत की ज्यांनी खूप काही त्यांना अशोकराव चव्हाण साहेबांकडून मिळाला पण ते त्यांनी कधी स्वीकारलं नाही. काही गोष्टी आहे की नाही अफवा होतात, हे दिलं ते दिलं असं दिलं तसं दिलं. पण मंगेश भाऊसारखे माणसं समाजामध्ये खूप कमी आहे. आणि मी असं म्हणेन की आज महाराष्ट्रातून आज फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा कुठेही कुणाच्याही कार्यकर्त्याच्या तोंडातून ज्या कुठल्या चौकामध्ये कार्यकर्त्यांचा एक गप्पा होतो तर आज एक मंगेश भाऊ ज्यांच्या वाढदिवसानिमित्तच होतो. हजारो लाखो लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि उद्याचं जे भविष्य नांदेडचं आहे, मंगेश भाऊसारखे माणसं समाजामध्ये राहावं, त्यांच्यामध्ये समाजामध्ये एक निष्ठेने राहणारा, इमानदारीनं राहणारा आणि एक स्वाभिमानाने राहणारा, एक प्रिन्सिपल घेऊन जगणारा माणूस आज समाजामध्ये अशोकराव चव्हाण असतील किंवा अनेक दिग्गज लोक, प्रस्थापित लोक, ज्या प्रस्थापित लोकांकडे समाजाचे कार्यकर्ते आहेत तर ते कार्यकर्ते अतिशय मोठे झाले. गाडी घोडे बंगले विंगले विमानं फिमानं फिरणारी लोक आहेत. पण त्यांच्या त्या तशा वर्तणूकमुळं ते सुद्धा संपले. मंगेश भाऊ सामान्य कार्यकर्त्यांमध्ये राहणारा, गरिबांच्या कार्यकर्त्यांमध्ये राहणारा, असे कितीतरी लोकांना कुणाची फीस असेल, कुणाचं ऑपरेशन असेल, कुणाला डोनेशन असेल, म्हणजे विविध कुठं काही विहारामध्ये मूर्तीदान करायचे असेल, मूर्तीसाठी काही पैसे लागत असतील, म्हणजे सर्व गुणांनी संपन्न असलेला एक आमचा भाऊ आहे. आणि मी या ठिकाणी हेच बोलेन की मंगेश भाऊला सर्व समाजाच्या वतीनं जे शुभेच्छा आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्यांचे ध्येय जे काही आहेत समाजाचं या नांदेडमध्ये एक खूप मोठं म्हणजे एक समाजाचा आमदार राहावं. बौद्ध समाजाच्या माणसाला कोणी निवडून देत नाही म्हणून आज बालाजीराव कल्याणकर सारखे आमदार आणि एकनाथ शिंदेसाहेबासारखे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे माणसंसुद्धा मंगेश भाऊ कदम यांना बोलून त्यांचा मान सन्मान करून सत्कार करून त्यांना आज एवढं मोठं पद दिलं. मी एवढंच म्हणेन एकनाथ शिंदेसाहेबाला आणि बालाजीराव कल्याणकर साहेबांना की त्यांना भविष्यामध्ये आमच्या समाजाच्या वतीनं मंगेश भाऊला एक चांगलं एक पद द्यावं आणि या नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामधला कुठलाही मतदारसंघ त्या संघातून त्यांना आमदार बनावं. कारण यांच्यासारखी माणसं जर उद्या मंत्रालयामध्ये जर गेले, विधान भवनामध्ये जर गेले तर त्या ठिकाणी अनेक समस्याच्या आहे की नाही गोष्टी आहे की नाही सोडून येतील. आज जे उपवर्गीकरणाचं जे भांडण आज महाराष्ट्रामध्ये जे पेटलेलं आहे आणि मंगेश भाऊसारखे जर माणसं जर त्या मंत्रालयामध्ये जर राहिले असते तर खरंच काहीतरी मार्ग आहे की नाही त्यांनी काढला असता. म्हणून या ठिकाणी मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हो. सर्व समाजाला मी विनंती करतो की सर्वांनी मंगेश भाऊ आपण जिथं बी असाल तर तिथून आहे की नाही फेसबुक व्हॉट्सअपवर, कारण आज फेसबुकची दुनिया आहे, जग आहे,
आज मंगेश भाऊला हा कार्यक्रम सगळ्या नांदेड जिल्ह्यामधले मी म्हणणारे प्रस्थापित लोक, दोस्त असतील, दुश्मनं असतील, विरोधक असतील, चाहते असतील, हे सगळेजण बघत असतील. म्हणून दुश्मनांनी सुद्धा मंगेश भाऊच्या या चांगल्या कामाला पाहून त्यांना शुभेच्छा केल्या असतील. मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. थँक्यू. माझा वाढदिवस खरंच मन भारावून गेले की 3-4 दिवसापासून मला सतत फोन येत आहेत की बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. की एवढे सोशल मीडियावर व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, अतिशय अनेक आमच्या मित्रमंडळी, आमचे काही बांधव, आमचे नातेवाईक, सर्व आमचे माझ्यावर प्रेम करणारी मंडळींनी अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे प्रेम दाखवलेलं आहे. त्यामुळं खरंच मला वाटते की बाबा खरंच आपण आपल्याला म्हणजे जन्म मिळाला, खरंच काहीतरी या जन्मात आपण केल्याची भावना म्हणजे आजच्या वाढदिवसात निर्माण मला वाटत आहे. आणि आज दरवर्षी काहीतरी सामाजिक उपक्रम, मग तो रक्तदान शिबिर असो, मग विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप असो, की आरोग्य कुंडलवाडीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये फळे व जीवनावश्यक वस्तू वाटप केले, देगलूरमध्ये वाटप केले, त्याच्यानंतर बिलोलीमध्ये वाटप केले, नांदेडमध्ये नेरली कुष्ठधाम येथे झालं, त्याच्यानंतर आमचं कुसुम सुधारगृह बालगृह का तिथं झालं, त्याच्यानंतर आमच्या श्यामनगरच्या दवाखान्यात झालं. अनेक मान्यवर आमच्या माधवदादासारखे आमचे आमदार साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेबांनी बी आज माझा वाढदिवस मला विमानतळाला बोलून साजरा केला. खरंच आमच्या आमदार साहेबांनी मुंबईहून पण शुभेच्छा दिल्या, बालाजी कल्याणकर साहेबांनी. अतिशय आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, समाजाचे सर्व बांधव असतील, माझे अनेक पक्षाचे मित्रमंडळी माझ्याकडे येऊन आज फेसबुकवर प्रत्यक्ष भेटून आज शुभेच्छा देत आहेत. खरंच म्हणजे हे प्रेम मी म्हणजे कधी म्हणजे न विसरणारं प्रेम आहे. आणि निश्चितच यांच्यामुळंच आज मी एका सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती, माझे वडील एक साधे कर्मचाऱ्यापासून सुरुवात झाली आणि 6 वेळेस या भागातल्या लोकांनी, जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आशीर्वाद दिला आणि त्यामुळंच काहीतरी करू शकलो. आणि आज यावेळेसची निवडणूक थोड्या माझ्या भावाची पत्नी कमी जास्त मताने पराभूत झाली, पण ते निवडणुकीचं काही छोटं प्लस मायनसचं गणित होतं असं मला वाटते. पण आता 2-4 महिने झाले निवडणूक होऊन, पण आजचा जो प्रचंड जे प्रतिसाद बघत आहात याच्यावरून कळत आहे की म्हणजे हे म्हणजे आमचा पराजय नाही, की हे आमची आता तर म्हणजे आम्हाला परिपक्व बनवण्यासाठी ह्या काही गोष्टी घडल्यात. आणि निश्चितच भविष्यात ह्या आमच्या कुठं चुका झाल्या, या चुकाची उणीव आम्ही भरून मोठ्या प्रमाणात काढू. आणि आमच्या जे काही माधवदादासारख्यांनी जे काही त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, निश्चित त्यांच्या भावनेला त्यांचा आदर राखण्यासाठी मी माझं म्हणजे होईल तेवढं गोरगरीब असो, विद्यार्थी असो, की सर्व समाजातील काहीतरी करण्यासाठी, काहीतरी त्यांची मदत करण्यासाठी मी माझं जीवन म्हणजे समर्पित करण्याचं मी आज मानस केलेला आहे. आणि निश्चित सर्वांना मी आभार व्यक्त करतो माझ्या वाढदिवसानिमित्त. एवढं भरगच्च प्रमाणे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, येऊन प्रत्यक्ष भेटून दिल्या, फोनद्वारे दिल्या. खरंच अतिशय म्हणजे मला आनंद झालेला आहे.